हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात। तर आज सुद्धा पावसाचं वातावरण आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही कारण कंटिन्यू इथे तसंच वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून, महिना झाला असेल आता मला वाटतं। आणि आता सकाळचे 11:30 झालेले आहेत। थोडंफार घरातलं आवरलं आहे, स्वयंपाक झालेला आहे, जेवायचं आहे आता फक्त। आणि आता काय झालं आहे ना की म्हणजे आता सीझन सुरू आहे होणचं, तर त्यांना खूप लवकर जायला लागतं सकाळी। त्यामुळे असं झालं आहे की आता ते आधी कधी कधी जेवायला घरी येत होते, आता त्यांना घरी यायला जमत नाही। तर एकतर त्यांचा टिफिन असतो किंवा मग 9 वाजेपर्यंत त्यांना जेवण रेडी हवं असतं। आणि संध्याकाळी सुद्धा त्यांना यायला खूप जास्त लेट होते आता। तर पण एक फायदा होतो त्याच्याने, तो असा की सकाळी आधीच्या टिफिनसोबत मी त्यांचा टिफिन बनवून घेते किंवा सगळ्यांचा स्वयंपाक करून घेते। म्हणजे ते 9ला जरी गेले तरी काही प्रॉब्लेम नाही, घरी जेवलं तरी प्रॉब्लेम नाही आणि सोबत नेलं तरी काही मला टेन्शन राहत नाही आणि वेगळं काही 2-2 गोष्टी बनवायला पण लागत नाही। तर असं त्यांना तर आता सध्या अजिबात घरी म्हणजे वेळ देता येत नाही आहे, पण एवढी सारी कामं पेंडिंग आहे की आता काय सांगायचं। गॅलरीतलं चाललं होतं की गणपतीपर्यंत ते थोडंसं करूयात, ते जे काही ग्रीन ग्रास वगैरे टाकायचं आहे मला ते टाकून घेऊयात, पण बाहेर जाणंच होत नाही आहे, म्हणजे त्यांच्यासोबतच जाऊन ते कामं होणार आहेत। तर ते राहिलेलं आहे। इतर काही गोष्टी आहेत, गणपती जवळ आले आहेत आणि मला छोटासा टेबल घ्यायचा आहे ह्यावर्षी। माझे टिपॉय म्हणतो आपण त्याला, छोटा टेबल। तर तो 1 वर्ष झालं तो खराब झाला होता आधीचा, म्हणजे फुटला होता, काचेचा होता। तर तो टाकून दिलेला आहे आणि नवीन घ्यायचं चाललं होतं पण घेणंच होत नाही। तर आता म्हटलं गणपतीच्या आधी जाऊन आणावं लागेल, कारण ह्यावर्षी गणपतीचं डेकोरेशन गेल्या वर्षी खूप मोठं झालं होतं, तर छोटंसं करायचं आहे ह्यावर्षी। आणि अजून काही ठरवलेलं सुद्धा नाही आहे तसं, डोक्यात आहेत माझे 1-2 प्लॅन्स, पण यावर्षी आधी जास्त एक्सायटेड आहे आणि त्याच्यासाठीच खास गणपती बसवतो आपण, मुलांसाठीच खास करून। तर त्याचं चाललं आहे की मी असं करेल तसं करेल। तर त्याला सगळ्यात आधी तर जो काही खालचा म्हणजे त्याला किती एरिया भेटणार आहे डेकोरेशन करायला, तर त्याच्यासाठी आधी तर तो टेबल आणायला लागणार आहे। तर तो आणल्याशिवाय तो पुढचं काही ठरू शकत नाही। तर त्याचंही रोज चाललं आहे, मम्मी तुम्ही आज पण नाही आणलं, पण काय करणार आहोत ना, जमतच नाही आहे बाहेर घेऊन जायला आणि भरपूर काम आहे। जसं तर आता श्रावण महिना सुरू होईल आता उद्या परवापासून, तर माझ्याही काही गोष्टी आहेत, मला काही खरेदी करायची। एकटीला जायलाच थोडंसं मला कंटाळा वाटतो। मी जाऊ शकते मार्केटला, पण तिकडे फिरणं वगैरे कोणीतरी सोबत असलं की लेडीज असो किंवा मग हे असो तर जरा बरं वाटतं। तर यांना तर नाही जमणार, आता त्यांचं खूप बिझी चाललं आहे आता शेड्यूल, तर मलाच जाऊन आणावं लागणार आहे। आधीला घेऊन जाईल सोबत एखाद्या दिवशी। आणि चला, तुम्हाला आता थोडंसं गेल्या काही व्हिडिओजमध्ये बाहेरचं दाखवणंच नाही झालेलं, बाहेरचं म्हणजे बाल्कनीतलं म्हणजे झाडं वगैरे। तर आधी ते दाखवते आणि मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर एवढा पावसाळा असून सुद्धा हे काय मी दोऱ्या हातात घेऊन फिरते, खाली पडलेला होता तो आणि मला सापडला बेडच्या खाली, मी तसंच उचलून बाहेर आले। तर एवढा पावसाळा सुरू आहे, पण माहिती नाही झाडांना काय होतं आहे। आता कृष्णकमळ छान ग्रो करते, पण हे असं काहीसं होतं आहे त्याला। 1-2 फुलं आले मध्ये आणि आता परत असं व्हायला लागलं। तर हे अहोंना दाखवायला लागेल, त्यांचं लक्ष नसेल बहुतेक, नाही तर ते बघत राहतात 1-2 दिवसात झाडांकडे। आणि याला फुलं यायची मी खूप वाट बघते, माहिती नाही येतात का नाही, पण छान वाढले आता। आणि हे गोकर्णाचं वेल येतो याच्यातून, हे मोठे झाले की एका दुसऱ्या कुंडीत मी त्यांना शिफ्ट करेल, कारण ते खूप छान असं पूर्ण म्हणजे काय म्हणतात ना आपण, पसरतात, ते खूप जास्त पसरतात। तर हे एक आहे, सगळ्यात जास्त चांगल्या कंडिशनमध्ये हेच झाडं आहेत सध्या तरी, हे 2 गोकर्णाचे वेल। याचंही चाललं आहे, थोडंफार होतं आहे ग्रो, जातं आहे पुढे आता। फूल आलेलं आहे आणि एक कडी आलेली आहे, हे बाप्पासाठी काढून घेते। आणि आपला मोगरा आणि हे बेलाचं झाड एकत्र झालेलं आहे। आणि ही तुळस मला लवकर याच्यातून काढायची, म्हणजे ठेवतात का नाही बेलाच्या झाडात माहिती नाही, पण ते खूप छान आहे। आणि जे आम्ही पुढे ठेवलेले आहेत तर ते पूर्ण काळ्या झालेले आहेत, म्हणून पण इच्छा होत नाही काढायची। अजून थोडं तिला मोठं होऊ देते, मग याच्यातून काढून त्याला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करेल मी। आणि हे शमीचं झाड हे असं झालेलं आहे, त्याला सगळ्याच पत्त्यांना झालेलं आहे तसं। बघूया आता, करूया त्याचं काहीतरी, पाणी घालायला लागणार आहे झाडांना थोडं थोडं, तसं आहे पण मग तरी थोडं घालते। एकच फुल निघाले आज।
असं डाव्याच हाताने ठेवलं जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि स्वयंपाक तर भरपूर वेळ झाला होऊन, पण भांडी तशीच आहेत. स्वयंपाक झालेला आहे. अहो गेलेले आता मीच राहिलेले म्हणून थोडीच भाजी आहे. आणि आधीला हे दिलं होतं, दाण्यांची चटणी होती थोडी रात्रीची शिल्लक, तर ती दिली होती. सहसा त्याला देत नाही मी, पण मग ह्या भाजीमध्ये ना पाणी टाकलेलं नसतं म्हणून ती लवकर खराब होत नाही, फक्त तेलात बनवलेली म्हणून थोडीशी चटणी दिली. फ्रूट्स दिले आणि पोळ्या बनवले होते. मी रात्री आधीला अक्षरशः तोंडात घास घालत होती की हे जी मुगाची चटणी मी बनवली तर तू ट्राय करून बघ, कारण ते ओल्या शेंगांची होती. मी बऱ्याचदा बनवते घरी, पण काय असतं ना, जे काही कोरडे मूग असतात तर ते मी भिजत घालून करत असते, तर ती त्याला आवडत नाही. आणि खरंच म्हणजे तिच्यापेक्षा ही खूप छान लागते ओल्या दाण्यांची. तर आई आणि नाना आले होते, त्यांनी शेंगा आणल्या होत्या, म्हणजे दाणेच आणले होते आईने घरून. तर ते मी बनवलं तर तो ट्रायसुद्धा करत नव्हता. आणि सकाळी एक घास खाऊन बघितला त्याने, तर बोलला की मला हेच दे. म्हणजे हीच भाजी नाही, बऱ्याचदा तो असं करतो की काही भाज्या असतात ना, आपण म्हणतो की तू खाऊन बघ, तू ट्राय करून बघ, खात नाही. आणि नंतरून काय फिरून हिरून मग म्हणतो की दे थोडीशी ट्राय करतो, आणि नंतर त्याला ती आवडते सुद्धा. पण रात्री खाल्ली नव्हती म्हणून त्याला त्या टिफिनमध्ये दिलेली. आणि त्या भाज्यांचं त्यात असं आपण सुक्या भाज्या असतात, पाणी वगैरे घातलेलं नसतं, तर त्या काही खराब होत नाही लवकर. आणि त्यातल्या त्यात गार वातावरण असल्यामुळे ती त्याला दिलेली आहे सोबत. आता मी जेवायची राहिलेली आहे. आता म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूयात आणि मग जेवायला बसूयात. आणि सकाळपासून ती भांडी वगैरे जी माझी पडलेली, तर ते का पडलेली आहेत, त्यांचं दोघांचं आवरून झालेलं होतं, ते निघाले. म्हटलं आता हे सावकाश आपण करूयात. पण सगळ्यात आधी मला व्हिडिओचं काम करायचं होतं. 2 दिवस झाले, काय प्रॉब्लेम येतो, काय नेटवर्क इश्यू, काही समजत नाही आहे. म्हणजे परवा तर मला जमलं नव्हतं, ते ठीक आहे मी समजू शकते, पण कालसुद्धा मी पूर्ण वेळ दिला पण व्हिडिओ अपलोडच नाही झालेला. आणि आजसुद्धा 12 वाजेपर्यंत, म्हणजे 12 आणि 6ला असं दोघं टायमिंगपैकी एकदा मी टाकते व्हिडिओ, तर आजही नाही झाला. काय प्रॉब्लेम येतो काय माहिती, पूर्ण व्हिडिओ अपलोड होतच नाही आहे. असं नाही की पहिल्यांदा मी मोठा व्हिडिओ शूट केलेला आहे, खूपदा माझी म्हणजे 15-20 मिनिटांचे व्हिडिओ तर जनरली असतातच ब्लॉग आपले, पण 20 मिनिटांचा असावा बहुतेक आजचा सुद्धा, पण होत नाही आहे तो. आणि नेटवर्क इश्यू आहे काय काहीच कळत नाही आहे. तर आजही मी 12 वाजेपर्यंत, आता 11:30 पावणे 12 होत आले, ट्राय करते. म्हटलं आजचा दिवस पण असंच निघून जाईल, आजचं काही शूट पण नाही होणार आणि तो व्हिडिओ पण नाही जाणार, त्यापेक्षा मी ते तसंच ठेवलेलं आहे. आणि आता परत शूट करते. आता हा सुद्धा अपलोड व्हायला पाहिजे, हा एक म्हणजे हे सुद्धा डोक्यात आहे. आणि आता घरी आले की सगळ्यात आधी त्यांना ते काम करायला सांगते. त्यांनाही जमत नाही सध्या खरं तर, पण बघते व्हायचंच करावं लागेल. आता वातावरणामुळे होतं आहे की कशामुळे होते का माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम येतो आहे. आता ह्यात काय गोष्टी आहेत ते म्हणजे माझ्या समजण्याच्या पलीकडचे, जोपर्यंत मला समजतं माझं नॉलेज आहे. मोबाईलचा तर इश्यू नाही आहे, नेटवर्कचा असू शकतो. तर बघूया आता संध्याकाळी ते आल्यावर त्यांना अर्जंट बघायला सांगेल, कारण 2 दिवस झाले ब्लॉग नाही आलेला. आता परत एकदा ट्राय करून बघते, संध्याकाळपर्यंत झालं तर ठीक, नाही तर मग उद्याच येईल तो कालचा. आणि मग ह्या व्हिडिओला लेट होईल असं होतं, पण असं ठीक आहे. आणि आता सध्या आमच्यावर टेरेसवर थोडीशी एका कोपऱ्यात जागा आहे, तर तिकडे दाणे ठेवून येते मी. तर चिमण्या तिथेही असतात आणि खाली येतात, तर खालचं आता खाली झालेलं आहे, तर ते संध्याकाळपर्यंत भरून ठेवते. त्यामुळे आता खाली जरा कमी येतात, त्या वरच मी त्यांना आता दाणा पाण्याची सोय करून आणलेली. आणि ही जी आहे तर ही आपण शेवभाजी जी काही बनवतो तर त्यासाठी लागणारी ही शेव आहे, ती आणली होती आता ह्यावेळेस आईने, कारण आधीला सुकी शेवची भाजी खूप आवडते म्हणून थोडं जास्तीत त्यांनी ते आणून ठेवलं होते. 2 पॅकेट आणले होते. आधीने इतकी छान भेळ बनवली त्याच्या हाताने, आज मला जमलं नाही त्याला खायला करायला स्कूलमधून आल्यावर. बघू आधी दाखव, थांब एक मिनिट. एवढं लाल तिखट घातलंय बापरे, प्रॉब्लेम मग तुला होईल मला नाही होणार. दे ना, मी घेते माझ्या हाताने. मस्त बनवले पण तिखट झाली आहे. आणि हो, आज होती शिवरात्री, प्रत्येक महिन्याला जी येते ती. तर शिवरात्रीला मी अशी पूजा करत असते महादेवाची. याआधी 1-2दा सांगितलं होतं मी, व्हिडिओज वगैरे बनवले होते, पण आता बरेच दिवस झाले काही दाखवलं गेलं नव्हतं. आणि त्यातल्या त्यात मलाही आता प्रत्येक महिन्याला असं म्हणजे जमत नाही, जेव्हा कधी मला जमतं लक्षात असतं तेव्हा मी करते आवर्जून.
पण एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम असतो किंवा मग कधी कधी लक्षात नाही राहत, असं होतं. तर मागच्या महिन्यात मला जमलं नव्हतं, तेव्हा झाली नव्हती पूजा. मागच्या महिन्यात मी केली होती आणि आज मला आठवण होते, तर सकाळपासून मी हा जो काही ताट आहे तर असा करून ठेवलेला होता, म्हणजे मी विसरायला नको म्हणून. कामं आवरायच्या आधी जेव्हा मला लक्षात आलं तसंच मी तो बनवून ठेवला होता आणि त्यामुळे आज मला पूजेची आठवण होते. तर थोडंफार आवरलं होतं घरातलं, थोडंसं व्हिडिओचं बघितलं आणि त्यानंतर म्हटलं आधी आता पूजा करून घेते, कारण पाऊस सुरू होता तेव्हा आपण त्याच्यासाठीच मी थांबून घेतलं होतं. तर अशी काय ती साधी सोपी पूजा असते आणि श्रावण महिन्यात ही रोजच्या रोज मी करते, जे की मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते आता. माझं सुद्धा आता जस्ट लक्ष गेलं आहे. तर आज शिवरात्री आहे, महिन्याची जी काही असते ती, आणि मी पूजा करत होते आता. तर प्रत्येक वेळेला मी बेलाची झाडाची जी काही कुंडी आहे माझी, तर त्यात शिवलिंग बनवते किंवा मग शमीचं झाड जिथे लावलेलं आहे त्या कुंडीमध्ये बनवते. तर मागच्या शिवरात्रीला मला जमलं नव्हतं करायला, म्हणजे मी केली नव्हती पूजा. तर मागच्या महाशिवरात्रीला मागच्या शिवरात्रीला मी पूजा केली होती, म्हणजे 2 महिन्यांपूर्वी. आज कंप्लीट 2 महिने झालेले आहेत. तर आत्ता मी पूजा करते आहे. तर पूजा करताना माझं लक्ष गेलं, तर मागच्या शिवरात्रीला मी जी पूजा केली होती, जिथे मी महादेवाची पिंड बनवली होती, म्हणजे बेलाच्या झाडाच्या कुंडीत, तर त्याच्यातूनच तुळस उगवली. कसं काय माहिती नाही, कारण मी मंजुड्या वगैरे काही वाहिले नव्हते, वाहत नाही महादेवाला. तर पण मी तुम्हाला दाखवते. ते जे आहे ना पिंड, दुसऱ्या दिवशी जे आपण विसर्जन करतो, मोडतो, तर माझ्याने थोडंफार राहिलं असेल तर ते तसंच दिसते आणि त्याच्यातून तुळस उगवलेली आहे. तुम्हाला दाखवते आता. तर हे जे दिसतंय हे शिवलिंगाचं आहे आणि हे खाली तुम्हाला आकार दिसतोय का नाही काय माहिती, पण आहे थोडंसं साईडला उगवली आहे. हे वरचं टोक आहे आणि हे खाली असे उत्तर दिशेला इकडच्या साईडला मी हे केलं होतं तिथून, आणि त्याच्यातून तुळस उगवलेली आहे. व्यवस्थित मोडलं गेलं नव्हतं ते, म्हणजे तुळस जवळच ठेवलेली होती तेव्हा. तर तुळसचे वगैरे मंजुळा तिकडे पडले असतील बहुतेक महादेवाच्या पिंडीवर, आणि त्याच्यातून ते उगवले महादेवाच्या पिंडीवर. म्हणजे जिथे मी ते मोडून ठेवलेलं होतं, पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इथेच विसर्जन करते मी. आज शिवरात्री तर उद्या करेल आता, आणि हे आजची बनवली आता. म्हणजे हे सगळे भाग पूर्ण झालेले आहेत ना, म्हणून मी आज इकडे बनवली इथे. तर हे बघा, त्याचं थोडंसं हे दिसते महादेवाच्या पिंडीचं, आणि हे इथून दिसते खाली हे गोल भाग खालचा, त्यातून थोडंसं उगवले. 2 महिने झाले आता, आणि हे आता आजची बनवलेली. तर आता पूजा करते. मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी करते. तर आता संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आता स्वयंपाकाला मला लागायचं आहे. आणि उद्याला आली अमावस्या, म्हणजे आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. तर काहीतरी म्हटलं, म्हणजे सर तळण आपण वगैरे करतो ना, तर काहीतरी तळणीचे पदार्थ करूया. तर बरेच दिवस झाले खीर बनवलेली नाही घरात, तर खीर, तळलेल्या पुऱ्या आणि भजी वगैरे असं काहीतरी बनवूयात असं दुपारीच ठरलं होतं माझं. आहोंना फोन केला. सध्या त्यांना काय होतंय, लवकर जात आहेत आणि खूप लेट होतंय घरी यायला. तर ते बोलले की मला संध्याकाळी, माझं काही टायमिंग फिक्स नाही आहे. तर त्यामुळे मी आत्तापर्यंत बसली होते. तर आत्ताशी माझा स्वयंपाक अर्धवट झाला असता, अर्ध्याहून जास्त स्वयंपाक. तर कारण त्यांचं जर का कॅन्सल झालं असतं, घरी लवकर यायचं, तर मला काहीतरी भाजीपोळी करायला लागली असते. पण आता ते आलेले आहेत घरी, जस्ट घरी आले. आता लागते स्वयंपाकाला. मी थांबले होते, त्यासाठीच मी थांबले होते स्वयंपाकाला सुरुवात करायला. थोडं लेट झालं तरी चालेल, पण आज करूयात म्हटलं, कारण त्यांनाही आवडतं तसं काही केलेलं. तर आता मी सुरुवात करते. दूध आणलेलं आहे त्यांनी सोबत, आणि तुम्हाला दाखवते. डाळी वगैरे भिजत घालून ठेवले होते मी, म्हणजे आता नाही झालं तर सकाळी करून देईल त्यांना, कारण उद्याचा दिवस अमावस्या असेल अजून, म्हणजे परवापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर डाळी मी दुपारीच भिजत घातल्या होत्या. आले तर लवकर घरी आले तर हाच बेत करूयात, नाही आले तर मग उद्या सकाळी करूयात असं ठरलं होतं. पण उद्या सकाळी परत ते लवकर निघतील, मग एवढं कमी वेळेत माझ्याच्याने नाही होणार, आणि आधी पण घरी नसतो सकाळच्या वेळेला, त्यामुळे मी आत्ताच करते. नाहीतर मी डाळी वगैरे फिरून म्हटलं फ्रीजला लावून देऊ, आपण सकाळी करूयात असं ठरवलं होतं. ते खीरसाठी मी तांदूळ भिजत घातले आहेत. खाली मुगाची डाळ आहे, इकडे उडदाची डाळ आणून ठेवलेलं आहे त्यांनी. हे पूजेचं सामान माझं किती वेळ झाला तेच पडलेलं आहे.
ह्या आधीने असं खाल्लेलं आहे अर्धवट आणि उघडंच ठेवलं आहे अजून खीर. तर हे रोजच्या वापरासाठी आणि हे आता खीरसाठी लागेल मला. थोडीफार तयारी मी आता करून ठेवते. दूध वगैरे गरम करायला ठेवते आणि फोनमध्ये अजिबात चार्जिंग नाही आता, तर थोड्या वेळासाठी लावते, मग नंतर शूट करायला घेते. तर जे तांदूळ मी भिजत घातले होते तर त्यात थोडंसं मी आता गार दूध घातलं आहे सकाळचं आणि असं त्यांना एकदम जाडसर वाटून घेतलेलं आहे. जास्त जर का आपण बारीक करत बसलो तर मग खीर जे ते आपल्याशी चिकट होते. तर एकदम जाडसर असं मी त्यांना वाटून घेतलं आहे मिक्सरमधून. आणि इकडे हे वापरायचं दूध तापवून झालेलं आहे आणि इकडे आपल्या खिरीसाठी दूध तापवते. तर एक 10 ते 15 मिनटं छान असं दूध मी गरम करून घेतलं होतं. 2-3 उकळी दुधाला काढून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग मी जे काही हे तांदूळ वाटून घेतलं होतं मिक्सरमधून तर ते आता मी दुधात घालते आहे. आणि साखर अजूनपर्यंत मी घातलेली नाही आहे. साखर मी सगळ्यात शेवटी घालते आणि थोडेफार ड्रायफ्रूट्स वगैरे ते सुद्धा मी कुटून बाजूला ठेवलेले आहेत. तर हिरव्या मिरच्या आणि लसूण इकडे मी घेतलेले आहेत आणि यात थोडंसं जिरं ॲड करणार आहे. थोडंसं म्हणजे थोडं जास्त क्वांटिटीमध्ये, कारण हा जो ठेचा आहे किंवा हे जे मिक्सचर आहे तर मी हे उडदाचे जे काही वडे असतात त्यांच्यासाठी आणि मुगाचे जे काही भजी असतात तर दोघांसाठी मी एकच वापरणार आहे. आणि मध्येच आधीचं चाललं होतं की मला श्रीखंड हवं आहे, जर का तू तळलेल्या पुऱ्या करणार असेल तर. यात ना भरपूर अशी कोथिंबीर खूप छान लागते, पण मी सांगायलाच विसरले त्यांना की कोथिंबीर घेऊन या म्हणून. तर 10 मिनटं झालेले आहेत मला तांदळाची पेस्ट त्यात घालून आणि बऱ्यापैकी आपलं दूध आता आटलंय, म्हणजे असं घट्ट दाटसर झालेलं आहे. तर याच्यात काही ड्रायफ्रुट्स मी कुटून ठेवले होते, त्यात वेलची पूड सुद्धा आहे ते घालते आता. साखर नाही रे, आधी खीर बनवते. साखर मी अजूनपर्यंत घातलेली नाही. आता थोडं शिजू देणार आहे आणि मग नंतर साखर घालणार आहे. तर मला खरं तर तोंडी लावायला कुठलीच भाजी बनवायची नव्हती, पण आमचं चाललं होतं की गुरड्याची भाजी कर, ती करते आता तोंडी लावायला. तर डाळ आपली मी थोडून होते तोपर्यंत आता कांदा वगैरे कट करून भाजी करून घेते आधी, त्यानंतर डाळ वाटून घेते. आणि ऑलरेडी या स्वयंपाकाला एवढं लेट झालं होतं. 7च्या आत जेवणारे आम्ही, आज 9 वाजले होते आम्हाला जेवायला आणि त्यातल्या त्यात अशी काही कामं माझ्याच्याने वाढत होती. खरं तर मी आधीला समजत होती, त्याच्याशी काहीतरी बोलायला मी 2 मिनिटांसाठी पुढे गेले तेव्हा अशी खीर उतू गेली. तर त्याचं म्हणणं होतं की श्रीखंड आणायला जा पप्पा तुम्ही. आणि अहो इतके दमून आले होते तर ते म्हणत होते की माझी अजिबात इच्छा आता घराच्या बाहेर पडायची नाही. ऑनलाईन मागवलं असतं तर एका वस्तूसाठी ते काही आपल्याला परवडत नाही. त्याला म्हटलं तुला उद्या आणून देतो, प्रॉमिस केलं. आणि तेव्हा मग त्याने खाल्ली होती खीर, नाही म्हणून थोडीफार. तर खीर बनवताना ना मी सुरुवातीला काय करायची, ड्रायफ्रूट्स जे असतात तर ते तुपात तळून घ्यायची, पण आज मी ते तळले नव्हते, डायरेक्टली घातले होते, म्हणून वरनं थोडंसं तूप घातलं होतं खिरीमध्ये, ज्यामुळे खूप छान असा वास येतो आणि त्या चवीलासुद्धा खूप छान लागते खीर. त्यानंतर आता पुऱ्या बनवण्यासाठी मी हे कणिक मळून ठेवत होते घट्टसर, एक 5 मिनटं रेस्टसाठी. काय माहिती रात्री हा पोरगा काय करतोय इकडे, काय माहिती. आधी तू काय करतोय इथे, काय करतोय? काय करू, शूज धुतोय. शूज धुतोय? तू तर बराच वेळ झाला इकडे ना, अजून एकच शूज धुतोय? तो एक धुवून झाला तिकडे पा. खराब नाही होणार ते असे ब्रशने हे करतोय त्यांना? तर नाही होणार ग, त्याने म्हटलं होतं ना वॉशेबल. आवर पटकन. यांना वॉशिंग मशीन मध्ये धुता येतं पण नको, मशीन खराब होऊन जाईल. आवर पटकन. कशाला थकतोय बिनकामाचा, एवढ्या वेळ अभ्यास केला असता. तर आज जरा उशीरच झालंय मला, कारण स्वयंपाकाला मी लेट लागली होती आणि रोज 7च्या आत किंवा 7:30च्या आत आमचे जेवणं होतात आणि आज झाले जेवणं तर नाही होणार 7:30 पर्यंत, पण करते मी, प्रयत्न करते. आता सगळं काही झालेलं आहे, फक्त जे काही तळण्याचं काम असतं तर तेवढं बाकी आता. आणि पुऱ्या एक पुरी लाटत बसायला मला अजिबात वेळ नाही आहे, तर हे असे गोळे मी बनवून ठेवलेले आहे. आणि याआधी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की जेव्हा मला खूप जास्त घाई असते तेव्हा मी आपण तळलेल्या ज्या काही पुऱ्या असतात तर त्या कशा बनवते, परत पुन्हा एकदा आज शेअर करते. एवढी घाई आहे, फोनमध्ये चार्जिंग नाही पण तरी मी शूट करते. एक पुरी लाटत बसण्यापेक्षा किंवा मग असं आपण कट जरी केला असं मोठी पोळी लाटून तर त्यात सुद्धा परत ती कणिक अजून शिल्लक राहते, परत तीच प्रक्रिया परत आणि त्यात सुद्धा बराच वेळ जातो असं मला वाटतं. तर मग मी हे शॉर्टकट करते. पूर्ण पोळी टाकून देते. नाही
हे ट्रायंगल मध्ये करणार आहे. येस. नो. हाय. तर ह्या अशा बनवते मी. एक पूर्ण गोल पोळी लाटून घेते आणि असं कट करून घेते. आपण म्हणतो ना समोसा, त्या टाईप होतं हे. शेजवान सॉस घेऊन येऊ का मम्मी खाली? नको आधी सॉसेस बंद केले. नाही ऐक ना, टोमॅटो सॉस आहे ते नाही घे. माझे जे फेवरेट वाले करते ना तू, दोघं त्याच्यासोबत मला हे पण आहे, आवडतं मला. माझे फेवरेट वाले कोणते? दोघं आहे. तू मुगाचे पण खातो, हे पण खातो, उडदाचे. मूग म्हणजे मूग भजी. मूग भजी पण खातो. मूग भाजी मध्ये कांदा का टाकला तू? टाकावा लागतो आधी. नाही टाकावा बिना लागत. कांद्याचं ते चांगलं नाही होत. अरे यार कडक आपण होतं, कडक होतं, कडक. तिथे ना खातो आपण. कुठे कांदा असतो त्याच्यात. मी हे आणणार आहे. नाही तर ग्रीन चटणी कर. ग्रीन चटणी करायला पसंतच नाही. तर याचा एक फायदा असा आहे की संपूर्ण जी काही पोळी आहे ती सारखी लाटली जाते, त्यामुळे प्रत्येक पुरी ही 100% फुगते. तर श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात खूप असे बदल होतात, ज्यामुळे की आजारपण वाढतं आणि असे काही पदार्थ आपण खाऊ शकत नाही, म्हणून ते वर्ज्य असतात. सुरुवातीपासून तेच चालत आलेलं आहे आणि त्यामुळेच आषाढ तळला जातो, म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात. तर इथे माझा आता स्वयंपाक झालेला आहे, देवांना नैवेद्य दाखवून झालेला आहे. खूप जास्त लेट झालेलं आहे खरं तर. तर आता 8:45 होत आलेले आहेत आणि म्हणजे 8:45 झाले आहेत आणि स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं, देवांना नैवेद्य दाखवलं. आता आम्हाला जेवायला बसायचं आहे. तर आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि नॉनव्हेज वगैरे आम्ही काही खात नाही, म्हणून हीच काय ते आमची आषाढची पार्टी. तर असो, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक देखील करा आणि सोबतच जे कोणी चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील तर लाईकसुद्धा करा आणि माझे इतर व्हिडिओ चेक करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आजचा हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.